रामकृष्णारे. नाथ ध्यास प्रोडक्शन हाऊसमध्ये आज संत संवाद या सिरीजमध्ये आज आपल्याला जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती हरिभक्तपरायण विठ्ठल स्वामी आज स्टुडिओमध्ये उपस्थित राहिले आहेत. त्यांचं मी सर्वांच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. रामकृष्णारे. रामकृष्णारे. महाराज, आज तुम्ही वेळात वेळ काढून आज तुमच्या वारीच्या सर्व नियोजनाच्या ह्याच्यात धावपळीच्या ह्याच्यात तुम्ही आज स्टुडिओला भेट दिली आवर्जून, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. सर्वप्रथम आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, जयराम स्वामीचं वडगाव म्हटलं की सर्वांना माहितीच आहे, तरी पण जे नवीन प्रेक्षक असतील, जे नवीन वारकरी असतील, जे नवीन साधक असतील, त्यांच्यासाठी जरा एकदा जयराम स्वामी वडगावची परंपरा कधीपासून चालू झालेली आहे तिची थोडक्यात आम्हाला प्रेक्षकांना माहिती द्या. सद्गुरू जयराम स्वामींची परंपरा ही 16व्या शतकाच्या अगोदरपासून आहे. मुळात जयराम स्वामींचा वडगावला येण्याच्या अगोदरपासूनची तशी परंपरा शैव, वैष्णव आणि समर्थ संप्रदाय या तिन्ही संप्रदायामध्ये मोडली जाते. म्हणजे आम्ही समर्थ संप्रदायामध्येही आहोत, वारकरी संप्रदायामध्येही आहोत, शैव संप्रदायामध्येही आहोत. असं एकमेव मठ आहे महाराष्ट्रातील की जो तिन्ही संप्रदायाला धरून आहे. तिन्ही सर्व लोकांना एकत्र घेऊन ह्या जातो. तिन्ही म्हणजे शैवांची परंपरा काढली तरी आम्ही त्यांच्याबरोबर दिसूच, समर्थ परंपरा काढली तरी आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच, आणि वैष्णव परंपरेत तर आमचा अग्रगण्य आम्ही आहोतच. जयराम स्वामींचे आजेगुरु हे शांतिलिंगप्पा स्वामी शिखर शिंगणापूर हे आमच्या गादीचं उगमस्थान आहे. ओके. शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूर. आणि शिखर शिंगणापूरला छत्रपतींचे आजोबा मालोजीराजे त्यांच्या समकालीन ते होते. ओके. आणि त्यानंतर कृष्णाप्पा स्वामी हे जयराम स्वामींचे गुरु. मग कृष्णाप्पा स्वामींचा काळ हा भगवत भक्तीसाठी फार प्रसिद्ध झाला. त्यांना साक्षात भगवंताची बाळक्रीडा पाहण्याचा योग आला. कृष्णलीला. कृष्णलीला ती तिने पाहिली कुठं? मथुरेमध्ये पाहिली. आणि मथुरेमध्ये पाहिल्यानंतर त्यांचे गुरूंची त्यांची काय चर्चा झाली. त्या चर्चेतून तिने असं सांगितलं, तू वडग्रामला जा. वडग्राम. वडग्राम. पूर्वी वडगावचं गावाचं नाव आहे वडग्राम. वडग्राम म्हणजे वडाची फार झाडं त्या गावाला होती. आणि तिथं भवानी शंकराच्या मंदिरात तू जाऊन उपासना साधना करून तिथं मठाची स्थापना कर, हा त्यांच्या गुरुने त्यांना वरदान दिलं. जे आत्ता जिथं मठ होतं तिथं नाही, तिथं नाही, ते शेजारी भवानी शंकराचं मंदिर आहे. अच्छा. त्या मंदिरामध्ये मग लिंगायत परंपरेतील गुरु, ब्राह्मण लिंगायताचा शिष्य. अच्छा. म्हणजे कृष्णाप्पा स्वामी हे ब्राह्मण, लिंगायत गुरु शांतिलिंगप्पा स्वामी. शांतिलिंगा. लिंगायत गुरु आणि त्या गुरूंच्या सान्निध्यात राहिल्यामुळं त्यांना ही स्वामी उपाधी आली. स्वामी. हा. अशी मग पद्धत. कृष्णाप्पा स्वामी यांचं कार्य फार मोठं कार्य होतं. त्यांनी साक्षात पांडुरंगाला मागणी केली की मला तू एखादा शिष्य गाठून दे. कृष्णप्पा स्वामी. कृष्णाप्पा स्वामींनी पांडुरंगाला मागणी केली की मला एक शिष्य गाठून दे. शेवटला करता करवता भगवान परमात्मा आहे. बरं, असं काय वाईट मागितलं नाही त्याने की मला काय बाकीचे भौतिक साधनं पाहिजे. फक्त तिने एकच साधन मागितलं, चांगला शिष्य, की एक चांगला शिष्य दे. मग हा चांगला शिष्य याचा अर्थ योगायोगानं कात्रबात मांडवगण श्रीगोंदा तालुक्यामध्ये हां, त्या ठिकाणी सद्गुरू जयराम स्वामींचा जन्म झाला. लहानपणी वडील वारल्यामुळं जयराम स्वामींना आई भगवंताच्या सानिध्यामध्ये घेऊन यायला लागली, कुठं वेद्याध्याय करीत. जयराम स्वामींची बुद्धिमत्ता फार प्रचंड बुद्धिमत्ता होती लहानपणापासून. म्हणजे इतकी बुद्धिमत्ता जबरदस्त होती की त्यांच्या बुद्धिमत्तेचं त्या काळामध्येच ती चाहूल लागायला लागली होती. आणि तिने आंबेजोगाईची उपासना केली. आंबेजोगाईची उपासना करता करता साक्षात आंबेजोगाई माता प्रसन्न झाली जयराम स्वामींना. आणि स्वामींनी आंबेजोगाई मातेला विचारलं की माझा जन्म कशासाठी झालेला आहे आणि मला माझ्या जन्मात काय करायचं. अच्छा. शेवटला आईसाहेबांनी सांगितलं की हे माझ्याकडे खातं नाही, हे खातं पाहिजे असेल तर तुम्ही गुरुकडं नाहीच, पांडुरंगाकडेच जावा. अरे बापरे.
आंबे मातेनंच सांगितलं. आंबे मातेनं सांगितल्यामुळं पहिल्यांदा देवी प्रसन्न झाली. मग जयराम स्वामी महाराज स्वतः लहान वयामध्ये जयराम आहेत ते. मग ते जयराम बालक चंद्रभागेच्या काठी थांबायचं, सकाळ संध्याकाळ वेद अध्ययन करायचे आणि वेद अध्ययन करता करता फार गोड असं चिंतन करायला लागले, संस्कृत शिकले. वा. आणि भगवंताला काय वाटलं काय माहीत, जयराम स्वामीच्या बाबतीमध्ये मग जयराम स्वामींची परीक्षा बघितली. अच्छा, पांडुरंगाने पण म्हणजे परीक्षेचा पेपर हे आत्तापासून नाही, त्यावेळीपासूनच आहे. भक्ताचा कस किती आहे त्या वेळेपासून आहे. मग भगवान परमात्मा फकीर झाले, फकीर. रुक्मिणी माता फकीरीन झाली आणि लहान लहान बालकं होती, शिकत होते. तिथे गेलो, त्यांना विचारलं, ही माझी धान्याची हंडी आहे, आता ह्या हंडीमध्ये मला लहान मुलं टाकून खायचीत. सगळी मुलं निघून गेली. जयराम स्वतः आले, हां. म्हणले मला खाऊन जर तुमचं पोट भरत असेल तर खायला काय अडचण नाही. वा. आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं, रुक्मिणी आईसाहेबांच्या. पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाल्याने सांगितलं, बालका तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही इथं आलो. पण त्या अगोदर स्वामींच्यावर फार पांडुरंगाने प्रेम केलं, जसं नामदेव महाराजांचं प्रेम केलं प्रेम केलं तसं. तसं. म्हणजे देव परीक्षा घेण्याच्या अगोदर प्रेमानं खायला घेऊन येत होता. बरोबर. जे महाद्वारामध्ये जे काही देवाच्या दारामध्ये येईल, येईल ते. लाडू, चिवडा, लोण्याचा गोळा, काही येईल तो प्रसाद, फळे, हे सगळं घेऊन जयराम स्वामींसाठी देव जात होता. जाऊ दे. किती त्यांचे म्हणजे म्हणजे ते म्हणजे शेवटला स्वामींनी ओळखलं अंतर मनानं हां. की फकीराला दुसरं तिसरं कोणी नाही, भगवान जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. स्वामींनी एकच विनंती केली की माझ्या जीवनाचं काय करायचं आहे, मला काय नक्की मला, ते म्हणले हे मी सांगू शकत नाही. हां. देवाने तिथं हात वर केले, तुला म्हणले गुरु करावं लागेल. देवानं पण सांगितलं गुरु पाहिजे तुला. आणि गुरु कुठं आहे? नशीब चांगलं होतं की त्या काळात गुगलला माहित नव्हतं वडगाव कुठं आहे, पण देवाला माहित होतं वडगाव कुठं आहे. कुठं? मग जयराम स्वामीच्या घेऊन स्वतः पांडुरंग परमात्मा 9 कोसावरून वडग्राम ह्या गावी कृष्णाप्पा नावाचे गुरु आहेत, ते माझाच आत्मा आहे, माझाच अवतार आहे, हं. तू त्यांची गाठ घ्यायला जा. म्हणजे मी एकटा जाणार नाही. जयराम स्वामी म्हटले. हा, देव म्हणले मी येतो. काय अधिकार असेल जयराम स्वामींचा बघा. फार मोठा अधिकार. मग स्वतः जयराम स्वामींसाठी देव वडगावपर्यंत चालत आले. हो. तिथल्या गुरूंना दृष्टांत दिला, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्त घेऊन येतोय. आणि मग जयराम स्वामींचा वडगावला आगमन झालं. ते कसं झालं? हां. कात्रपात मांडवगणून आंबेजोगाई, हां. आंबेजोगाईतनं पंढरपूरची उपासना हां. आणि पांडुरंगाचा आदेश घेऊन पांडुरंगालाच बरोबर घेऊन स्वामी महाराज साक्षात साक्षात वडगाव गावी पोचले. तिथं पोचल्यानंतर गुरुचा सहवास मिळाला, सानिध्य मिळालं. आणि ते सानिध्य एवढं त्यांना मिळालं की साक्षात जीवनामध्ये भगवंताची सेवा करायला जेवढं पुण्य पाहिजे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त पुण्य गुरुची पुण्य सेवा सेवा करण्यात पाहिजे. आणि स्वामींनी ते केली, जयराम स्वामी. जयराम स्वामींनी केली. म्हणून जयराम स्वामींच्या येण्यानं परत काय झालं तर जयराम स्वामींचं आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी प्रगती होती. इतकी प्रगती फार मोठी होती की संस्कृतचं प्रभुत्व त्यांच्याकडे फार होतं. संस्कृतवरती प्रभुत्व. शंकराचार्यांच्या ग्रंथावर, आत्मकल्याणाचा ग्रंथ आहे, अप्रोक्षणभूती, आपण शरीराचं कल्याण करू, योग साधना करू, ध्यान करू, ज्ञान असं. मनाचं ना आत्म्याचं कल्याणाचं काय काय करायचं? म्हणजे त्या गोष्टी सुद्धा अध्यात्माच्या आहेत. आध्यात्मिक आहेत. मग संस्कृतमध्ये शंकराचार्याच्या ग्रंथावर टीका करणारे 3 संत आहेत, त्यातले एक जयराम स्वामी आहेत. अरे वा. पूर्ण देशामध्ये देशामध्ये. अप्रोक्षणभूती. तो आजही तंजावरमध्ये सरस्वती महल ह्या संग्रहालयामध्ये आहे. आपल्या जयराम स्वामींनीच त्याच्यावरती मराठीत टीका केलेली. फार म्हणजे आत्मकल्याण कसं करता येईल ह्याच्याविषयी शंकराचार्यांच्या ग्रंथावर टीका केली. रुक्मिणी सयोवर, सीता सयोवर, काही अभंग, पदरचना, दशमस्कंद टीका, हे स्वतः जयराम स्वामींनी आपल्या अभंग रूपातून लिखाणातून केलं. पण दुर्दैव
आमचं म्हणा, महाराष्ट्राचं म्हणा, महाराष्ट्रातल्या वाचकांच्यापर्यंत जयराम स्वामींचं ज्ञान हे न पोचल्यामुळं जयराम स्वामींचं इतिहासामध्ये फक्त एका पानापुरतं चरित्र राहिलं. पण चरित्रामध्ये अनेक चरित्रची पानं अपुरी पडतील. जसं सूर्य प्रकाशमान करताना अख्ख्या जगाला प्रकाश देतो, बरोबर. तसंच जयराम स्वामींनी त्या काळामध्ये अनाथ पिडलेल्या सर्व समाजातील सर्व लोकांना एकत्र करून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचं काम केलं. अशी जयराम स्वामींची परंपरा आहे. म्हणजे आता तेवढे सगळे टीका केलेले ग्रंथ तुम्ही मध्ये तंजावरमध्ये आहेत. तिथं काय आहेत, काही 1-2 ग्रंथ नामशेष झालेले आहेत. हां. काही ग्रंथ प्रकाशित करण्याचा मानस आहे, पण थोडं आर्थिक उत्पन्नामुळे थोडंसं कमी जास्त असल्यामुळे ते अजून प्रकाशित व्हायचे राहिलेले आहेत. पण आज ना उद्या ते होऊन जातील. तुम्हाला पांडुरंग ह्याला ताकद देऊ आणि देणार. त्यामुळे काय सर्व प्रेक्षक आता बघतायतच, तुमच्या पाठीमागं आहेतच. मी इथपर्यंत जयराम स्वामीचं आता तुम्ही त्यांनी हे झालं त्यांचं सामाजिक काम, सामाजिक काम, सांस्कृतिक काम. काम. राजकीय काम जयराम स्वामींचं मोठं आहे. त्यावेळेला त्यावेळेला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई, हां, त्यांचा उल्लेख यांच्या अभंगामध्ये जयराम स्वामींना त्या गुरु करायला निघाल्या जयराम स्वामी हां, बहिणाबाई. बहिणाबाई. त्याचं कारण असं होतं की जयराम स्वामी ह्या कोल्हापूरच्या परिसरात प्रसिद्ध कीर्तनकार होते. जगद्गुरू तुकाराम महाराज जिवंत असताना तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणं त्यातील हे पहिले कीर्तनकार आहेत. की तुकाराम महाराज जिवंत आहेत. जिवंत असताना त्या संतांचा अभंग घेऊन निरूपण करणं, तेही ब्राह्मण समाजामध्ये असताना, की ज्या वेळेला जातीय द्वेषाचं राजकारण चालू आहे, धर्माचं राजकारण चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये स्वामी महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन जगासमोर पहिल्यांदा जाणारे पहिले संत आहेत जयराम स्वामी. म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंगावरती निरूपण करणारे पहिले संत ते असताना ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांना अगदी आपुलकीनं जवळ करणारे जयराम स्वामी. आणि मग बहिणाबाईंचा कीर्तनामध्ये ऐकाय आल्या आणि ऐकताना ते वासरू घेऊन आल्या. म्हणजे बहिणाबाईंना तुकाराम महाराजांच्या बद्दल कळालं ते जयराम स्वामींच्या मुळेच कळालं. ते कसं कळालं तर ते कीर्तनाला जात होत्या, तशा त्या शिरूरच्या काही कारणास्तव त्या आपल्या पतीबरोबर त्या कोल्हापूरला आल्या. मग ते एक वासरू होतं त्यांच्याबरोबर, ते वासरूला कीर्तन ऐकायचं होतं, म्हणून ते बहिणाबाई वासराला घेऊन कीर्तन लिहित होत्या. पण झालं असं की गावामध्ये जरा चार पुढारी असतात, संप्रदायामध्ये असो राजकारणात असो, ते चौघांनी सांगितलं ते वासरू कशाला पाहिजे कीर्तनात, जागा जास्त अडवते, त्याला मागं बांधा. बहिणाबाई रडायला लागल्या. वक्ता असतो स्वामींच्या लक्षात आलं. बहिणाबाईने विचारलं, अहो तुम्ही रडताय का? म्हणले माझे वासरू जरा मागाय, त्याला कीर्तन ऐकायचे. मग जसं ज्ञानोबरायांनी रेड्याचा उद्धार केला तसा जयराम स्वामींनी त्या वासराचा उद्धार केला. आणि वासराची हकीकत दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी कळली बहिणाबाईंच्या. मालकाने गायला फार मारलं, वासराला मारलं. म्हणजे वासराला मारल्यामुळे गायच्या ते यातनं मनाला लागल्या, मार दिल्यासारखं वासरानं प्राण सोडला. वासराचा प्राण सोडल्यामुळे गायीनं प्राण सोडला. आणि बहिणाबाईंना सुद्धा वाटलं आता आपण जगण्यात काय अर्थ नाही, आपल्यामुळे ते स्वामी गेले. बहिणाबाईंना उभं केलं. महाराष्ट्र थोडासा मागं पडला. आपल्याला ती समाधी पाहता आली असती, बांधली असेल स्वामींनी, पण ती आज इतिहासात लुप्त झाली. बहिणाबाईंची नाही, वासरांची. आणि मग बहिणाबाईंनी पुन्हा जयराम स्वामीच्या सानिध्यामध्ये जयराम स्वामीनं स्वप्नात दृष्टांत दिला तुकाराम महाराजांनी की बहिणाबाईंना माझ्याकडे घेऊन ये. मग स्वतः जयराम स्वामी बहिणाबाईंना घेऊन गेले. ती जयराम स्वामींचं बहिणाबाईंचं प्रकरण झालं. पुन्हा संत शेख मोहम्मद, जयराम स्वामी महाराज, रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, आनंद मूर्ती, केशव स्वामी, ही संत मंडळी जयराम स्वामींचे मित्र, चिंतामणी गोसावी, हे म्हणजे बहिणाबाई तर आहेतच. त्या व्यतिरिक्त हे संत मंडळी, बोधले महाराज, यांना सगळ्यांना एका जागी आणायचं. एका जागी वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, शिव संप्रदाय सगळे एकत्र करून जयराम स्वामींनी आपली भागवताची परंपरा जपली. आणि ह्यांची कार्य माहिती ऐकून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जयराम स्वामींच्या भेटीला येत होते.
अफजल खानाचा वध झाल्यानंतर शिवभारत ग्रंथामध्ये वर्णन आहे हां की अफजल खानाचा वध केल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा जर दर्शन कुणाचं घेऊ वाटलं असेल साधू संतांचं तर जयराम जयराम स्वामींचं. स्वामी वर्ग म्हणून आमचा मठ भाग्यवान आहे की अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देण्याचा योग जयराम स्वामींना आणि योगायोगानं त्याचं वर्णन शिवभारत ग्रंथामध्ये आहे. आहे जे काही ऐतिहासिक दाखला मी आता देत नाही, ऐतिहासिक प्रूफ आहे तो. रूप आहे. बरोबर. म्हणजे एका बाजूला स्वतःचा अभ्यास जयराम स्वामींनी तर केलाच, केलाच. त्याबरोबर सगळ्या संप्रदायांना एका जागेवर आणायचं सुद्धा काम केलं आणि त्याबरोबर राजकीय दृष्ट्या म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे सुद्धा म्हणजे ते शिवाजी महाराज सुद्धा मठावरती येत होते. ही किती मोठी म्हणजे अभिमानाची गोष्ट. महाराष्ट्रामध्ये 2 चक्र होती त्या काळामध्ये. मोगलांचा लढा हा छत्रपतीसाठी महत्वाचाच होता. स्वकीय काय होते, काय मोगल होते. मोगल असं नाही की छत्रपतींना फक्त मुस्लिम लोकांनी त्रास दिला. त्याच्यामध्ये आपले सुद्धा काही खंडोजी खोपडेसारखे काही लोक होती. होते. पण ह्या सगळ्या राजकीय दगदीमध्ये संतांचा सहवास मिळावा हां हे छत्रपतींना फार आवडत होतं. बरोबर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाने अगदी शेवटला प्रतापसिंह महाराजांच्यापर्यंत मठाची पूर्ण आर्थिक बाजू उचललेली होती. राजघराणे राजघराणे दिवाबत्ती राजाराम महाराज असो, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असो, छत्रपती शाहू महाराज असो, इंग्रजांच्या काळातील प्रतापसिंह महाराज असो, सर्वांनी ते सांभाळ. मग महाजी शिंदे सरकार असो, गायकवाड सरकार असो, होळकर सरकार असो, पवार सरकार असो, महाराष्ट्रामध्ये जे राजघराणे उदयास आली सगळ्यांनी जयराम स्वामींच्या संस्थांना मदत केली त्यावेळेपासून. आता मग जयराम स्वामींचं आता तुम्ही सांगत होता, मग वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा मग केव्हापासून किंवा आता जयराम स्वामींच्या नंतर मग ते जयराम स्वामींच्या अगोदरचे कृष्णप्पा स्वामींची आमची परंपरा वारीची आहे. जयराम स्वामींच्या पासूनची परंपरा आमची वारीची नाही, अगोदरपासून आणि तीच परंपरा चालवत त्यांनी केली. जयराम स्वामी हे स्वतः पांडुरंगाचे लाडके भक्त होते. मग पूर्वी आमचे निशाणं 2 आहेत, चंद्र आणि सूर्य, म्हणजे आपल्या मठाची. मग जयराम स्वामींची शेवटची वारी ज्या वेळेला पांडुरंगापाशी झाली, आता आषाढी एकादशी आली, स्वामी महाराजांनी वारकऱ्यांचं भोजन वगैरे केलं पंढरपुरामध्ये. पांडुरंगाला विनंती केली, आता मला जगणं शक्य वाटत नाही, तुझ्यापाशी येऊ वाटले देवा, तर तुझं सानिध्य. मग देवाला रडू आलं. देव म्हणले आता काय करायचं, काय नाही म्हणले, आता ही माझी शेवटची वारी आहे. ते म्हणले नाही, तुझ्या देहानं तू जाशील, तुला वरदान देतो. पांडुरंग परमात्मा म्हणले. मग काय वरदान दिलं? 2 निशाणं दिली मानाची, चंद्र आणि सूर्य. चंद्र सूर्य असेपर्यंत तुझं नाव मुजणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत हा पांडुरंगाने दिलेला वरदान आम्हाला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये अख्ख्या पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात 2 निशाणे वेगळे आहेत. त्यामध्ये चंद्र आणि सूर्य ते वडगावकरांचे निशाण आहेत. पूर्वी पांडुरंगाचा रथ देवाने सांगितलं हे निशाणं पुढल्या वर्षीपर्यंत चालू होतील आणि हे निशाण आल्याशिवाय माझा रथ हलणार नाही. जयराम स्वामींना असा वरदान दिलं पांडुरंगाने की जोपर्यंत हे आपले निशाणं जात नाही तोपर्यंत. पूर्वी तशी परंपरा होती, काळाच्या ओघामध्ये ती थोडीशी लुप्त झाली. पण तो काळ बघितला, एकदा निशाण नाहीत आले म्हणून पांडुरंगाचा रथ फिरला नाही पंढरपुरात. अरे वा. रथाचं चाक मुठलं देवाने. अशी परंपरा लाभली. मग त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये स्वतः जयराम स्वामी स्वतःच वारकरी संप्रदायामध्ये, समर्थांचा त्यांच्या गुरुने त्यांचे संबंध घडवल्यामुळे ते समर्थ संप्रदाय मित्रत्वाचा नाथ. त्यामुळे समर्थ संप्रदायामध्ये 5 संतांमध्ये जयराम स्वामी अग्रगण्य घेतात. वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि गुरुची परंपरा शेव असल्यामुळे शेव परंपरा आहे. शेव, वैष्णव आणि वारकरी. शेव, वैष्णव, समर्थ संप्रदाय, तिन्ही संप्रदायामध्ये घट्ट पद्धतीने जयराम स्वामींच्या ह्या परंपरेचं आजही वैशिष्ट्य आहे आणि ते तिघेलाही आज धरून आहेत. म्हणजे तिन्ही संप्रदायातील लोक जयराम स्वामींच्या भरपूर प्रेम करतात. आता तिथून पुढे आता जयराम स्वामींच्या नंतर आता आम्ही मठामध्ये गेल्यानंतर समाधी बघतो, परंपरा 6 सत्पुरुषांच्या 6 समाधी आहेत. जयराम स्वामीचे शिष्य गोपाळ स्वामी, विठ्ठल स्वामी, मुनेश्वर स्वामी, 6वे सत्पुरुष महादेव स्वामी, ते 6 सत्पुरुषांच्या समाध्या ह्या समाधी मंदिरात एकत्र. त्यानंतरच्या समाधी बांधायला अधिकार नाही. मग त्यानंतर फक्त परत मग ती परंपरा अशी की 6 पूर्ण झाल्यानंतर चक्र पहिल्याचं नाव लावायचं, वैयक्तिक नावानं लावायचं नाही.
म्हणजे आता तुमचं सुद्धा मठाधिपती तुम्ही झालं तुमचं आम्ही पाठीमागं. आमच्या गादीचे जे 7 सत्पुरुष झाले हां. त्यांची नावं घेऊन परंपरा ही चालवायची. परंपरा पुढं कसं टेकवर आता तुम्ही आता मठाधिपती आता आहात. माझं कसं आहे की माझं मूळ गाव वडगाव. हां. मला लहानपणीपासून मठाविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे, साहजिकच आहे. बरोबर. आणि कुठंतरी आपल्या आयुष्याचं चांगलं व्हावं, संत सेवा घडावी अशी माझी लहानपणीपासून इच्छा होती. इच्छा होती. म्हणजे 10वी झाल्यानंतर, म्हणजे 10वी नंतर मी पहिल्यांदा वारीत आलो. महाराजांच्या सान्निध्यात थांबलो. 12वीत असताना आमच्याच महाराजांच्याकडून, गोपाळ स्वामींच्याकडून मी माळ घातली. वा. काय कामानिमित्त BVG ग्रुप म्हणजे भारत विकास ग्रुप इंडिया, बरं. जे पुण्यात फार मोठ्याच कंपनी हनुमंतराव गायकवाडांची, त्या कंपनीमध्ये सुपरवायझर पदावर बँगलोरमध्ये काम केलं. वा. ITC R&D, पार्ले, ABB, इंटरग्रेटेड कंपनी, परत एअरपोर्ट, परत अशा छोट्या मोठ्या कंपनीमध्ये 50 कंपनीमध्ये तुम्ही काम करण्याचा योग आला. योग आला. आता योग करता करता अचानक महाराज गेल्यामुळं तिथलं सगळंच व्याप सोडून, म्हणजे आता तिथं असतो तर एक चांगला झोन मॅनेजर वगैरे म्हणून तिथं असतो, पण भगवंताच्या मनात आणि आपल्याला कुठंतरी सेवा सेवा. करण्याचं पुण्य थोडासा इकडे तिकडे विरोध झाला. पण आता ह्याच्यामध्ये आनंद एक वेगळाच आहे संत संत सानिध्यामध्ये. साहित्याचा. त्यामुळं आज महाराष्ट्रभर आमची ओळख काहीच नाही, आमच्या गादीमुळं आमची ओळख आहे. वा. आमची वैयक्तिकरित्या काय काहीच ओळख ओळख नाही. नाही. आम्ही शून्य आहोत. पण जयराम स्वामींचं जे अफाट कार्य आहे कार्य. ते कार्य चालवण्यासाठी, म्हणजे जसा हमाल हा पोती घेतो आणि टाकायचं काम करतो, तो बघत नाही बाकीचं काय, तसं बाकीचं. आम्ही त्या परंपरेतलं आम्ही हमालण्याचं काम करतो की जेणेकरून आहे तत्वज्ञान तत्वज्ञान. सांगण्याचं काम करायचं. म्हणजे उद्या मठाचं पुढचं व्यवस्थापन बघायचं असलं तर तो ब्रह्मचारीच हवा आहे. हा तो काळाच्या ओघामध्ये परंपरा आहे की ब्रह्मचारी असावा. त्याच्यामागची काही परंपरा पूर्वपेटिका असू शकते. बरोबर. त्या पद्धतीनं आता हे काही मला सुद्धा माहित नव्हतं की मी मी वडापाव असून असून की तुम्ही व्हाल म्हणून मी व्हायला. मठात. आता आमच्या अष्टमीची परंपरा असते. मी आता माझं बलपणात 20 वर्ष 25 वर्ष की दहीहंडी आमची परंपरा फार मोठी असते. परंपरा. अष्टमीची 33 कोटी देवाचा मठ आहे. हां. परत अष्टमीची फार गोड परंपरा आहे. वा. मग ते लहानपणी आमची अख्खी यात्रा भरते अष्टमीला वडगावमध्ये. वडगावला, की ते दहीहंडी फोडल्यानंतर प्रसाद मिळवण्यासाठी आम्ही धडपडतो. धड. मग तीच दहीहंडीचा मान मला फोडायला भेटलेलं, म्हणजे आयुष्यातील एक म्हणजे ध्यानी म्हणे नव्हतं की कधी मी स्वप्नात नव्हतं की स्वप्नात आपण जी दहीहंडी खाली फोडून खातोय खातोय. ते आपल्याला वर जाऊन फोडतं. काल आपण करतोय ते आपल्या हातानं ते आणि होईल. गोड अशी परंपरा लाभली. वडगावला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक फार मोठा इतिहास आहे. वडगावमध्ये आता नित्य परंपरेनुसार कसं चालतं सगळं. काय थोडं भक्तगण परंपरा फार मोठी आहे. म्हणजे आता आषाढी वारीचं पण नियोजन आषाढी असतं. वारीला परंपरा आहे. आमची दिंडी आम्ही राजाची दिंडी म्हणतो. राजाची दिंडी. राजाची असं का? पालखी सोहळा का तर 12 पर्यंत सगळं आमचा 1.5 दिवस मुक्काम पडतो त्या गावात. एका गावात 1.5 दिवस 1.5 मुक्काम. दिवस. आणि आमच्यात असं झालं की पालखी बरोबर जाऊन त्या लोकांची नातेकोतीचे संबंध झाले. म्हणजे त्या वारीमुळं नातेसंबंध तयार पालखी झाले. सोहळ्याचंच नातं आमचं. म्हणजे अशी किती वर्षाची आमचं जातीचं हे नाही, जातपात तर काही विषयच विशेष नाही. वारीमध्ये आमचं नातं हे पालखीचं नातं आहे. वा. आणि महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा असा आहे की ते लोक वाट बघतात. मी जाण्याच्या अगोदर त्यांना माहित असते की आपली पालखी कधी येणार आहे. कधी येणार आहे ते आम्हाला सांगतात ह्या तारखेला पालखी ह्या येणार आहे. तारखेची तिथं आहे आपली. आणि अतिशय गोड पद्धतीनं पालखीचं स्वागत केलं जातं. आणि एवढी मोठी परंपरा चालवताना हा माझा एकट्याचा खेळ नाही. सर्व लोकांच्या सान्निध्यामध्ये मग मासुर्णी, मायनी, चोराडे, बुतवाडी, शेणवाडी, दिगंजी, माहूत, गादेगाव वाखरीतनं पंढरपूर, तिथं 5 दिवस मुक्काम. पंढरपुरात 5 दिवस. तिथनं परतीची वारी. मग जाताना बंडी शेगाव, शिरडोन, बाळवणी, पिलीव, मसवड, गोंदावले संस्थान पालखी. गोंदावलेकर महाराजांनी स्वतः जयराम स्वामींच्या पादुकांची सेवा केली. म्हणजे गोंदावलेकर महाराजांनी सुद्धा स्वतः जयराम स्वामींच्या पालखीची मानकरी होती ते. म्हणजे माघारी येताना पालखी महाराजांच्या घरी मुक्कामी असायची. त्यामुळे आजही ती परंपरा खंडित नाही. कोरोनाच्या काळातही खंडित नाही. म्हणजे आम्ही राजकीय दबाव जुगारून गनिमी काव्यानं आमच्यावर आणि आमची 4 माणसं परंपरा आम्ही जपली. आम्हाला स्वार्थ स्वाभिमान आहे. स्वार्थ आणि असायला पाहिजे. स्वार्थ स्वाभिमान का स्वार्थ असून आम्ही स्वाभिमानानं ती पोच केली. बरोबर. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की भले. आणि अजून सुद्धा मग तिथं ओढ जात ना वडगाव. असं आहे की 19 दिवस कधी निघून जातात पालखीत आणि डोळ्यातून पुन्हा पाणी उभं राहतं. आपल्या देवरण गावातली एक महिला की जर वर्षी तिची माझी गाठ पडली तर तीही रडली जाते आणि मी रडली जातो. तिला ते एक भावनिक होती
एक वेळ ती लग्न केल्यानंतर जेवढी रडली नसेल तेवढे तेवढी तिला पंढरपूर सोडताना तिला डोळ्यातलं पाणी आवडत पाहण्यात नाही. बरोबर म्हणजे असं जिव्हाळ्याचा आनंदाचा क्षण भेटतो. म्हणजे वारी आहे, अष्टमी आहे, सत्पुरुषांची बरोबर असं समाधींची पुण्यतिथी आहे. 1 महिना गाथा भजन असतं पंढरपुरात. 1 महिना एक वर्षातनं एक येणं वर्षातून 1 महिना गाथा म्हणजे भजन असतं. आषाढीचं नियोजन परत 1 महिना गाथापारायण हो, ते सगळं म्हणजे असे किती करतात. उत्सव असतात वर्षात वर्षाकाठी 6 महिने उत्सव आहेत मठाचे. 6 महिने एवढे 6 महिने. म्हणजे आषाढी वारीचं नियोजन आषाढी झाली की अष्टमी, अष्टमीच जयराम स्वामीचा सप्ताह, त्याच्या अगोदर भागवताचं वाचन, तिथून परत गणपती, गणपती झाले की परत दसऱ्याचं नियोजन, दसरा झाले की पंढरपुरात 1 महिना तुकाराम महाराज देशपांडे मोठे संत होऊन गेले, त्यांची पुण्यतिथी. ती झाली की कार्तिक वारी, कार्तिक वारी झाली की आळंदीची यात्रा, आळंदीची यात्रा आळंदीची यात्रा झाली की पुन्हा दत्त जयंती दत्त जयंती आणि मग हे चालूच. चालूच मग एवढ्या हे जो सगळं तुम्ही एकटं नियोजन कसं बघता म्हणजे मग नाही, तुमच्या भगवंत करून घेतो. करून म्हणजे मी अभ्यास केलाय बऱ्यापैकी. काय शेवटला भगवंताची लीला असते. म्हणजे ते होऊन आपण जातं ते आज काय तर 17 वर्ष मी करतोय. काही किती जरी संकट आली तर देव मागे पुढे उभा राहील सांभाळीत. भगवान परमात्मा करून घेतो. बरोबर मग आता सध्या तुम्ही त्याला आव्हानं म्हणतच नाहीत म्हणजे काय अडचण येतात त्याला नाही, तुम्ही आव्हान आमच्या खटाव तालुक्याला सवय. आव्हानं पेलवायचा जर म्हणजे किती संकट जर आली आली तर आमच्या खटाव मानच्या मातीचं वैशिष्ट्य आहे. आव्हानाला आनंदानं लढण्याची ताकद देणारा तालुका म्हणजे आमचा खटाव मानचा तालुका. खटो माणसं आणि जयराम स्वामी हे खटाव तालुक्यातील फार मोठे संत. स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासामध्ये सुद्धा आमच्या मंदिराचा उल्लेख आहे. स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या बरोबर 9 सप्टेंबर 1942ला इंग्रज अधिकाऱ्यांनी बेछूट गोळीबार करून 9 हुतात्मे झाले आणि हजारो लोकांचा मोर्चा झाला तो जयराम स्वामीच्या समाधी मंदिरातून. मंदिरातून तेच हा. तेच केंद्रस्थान बनलं त्यावेळेला नुसतं केंद्रस्थान नाही तर इंग्रजांनी त्या 9 जणांच्या देहाचे एकही अवशेष वडगावला दिले नाहीत. दिले नाहीत इंग्रज अधिकाऱ्याला वाटलं की मठामध्ये अणुबॉम्ब देश करायसाठी होतोय तयार, बॉम्ब चालतेत, तिथे पिस्तुलीचं काहीतरी होतंय, सगळं काय काय हे सगळं इंग्रजांना असं वाटलं. म्हणजे त्या काळात आता बॉम्ब, आता तोंडा शब्द चुकून आला अणुबॉम्ब, हां पण बॉम्ब बनवण्याचं, पिस्तूल पिस्तूल बनवण्याचं काम म्हणून आमच्या महाराजांना नजरकैदीत ठेवलं. त्यावेळेच्या मठात कारण की का तर मोर्चाच मठातून गेल्यामुळं साहजिकच आहे. साहजिकच आहे बरोबर इंग्रज अधिकाऱ्यांना वाटलं की या मठामधनंच सगळं काय. म्हणजे करते धरते हेच लोक आहेत. जालनेवाला बाग हत्याकांडानंतर भारत देशातील 2 नंबरचं हत्याकांड झालं वडूजला आणि हुतात्मा परशुराम घारगे किंवा तत्कालीन जे काही स्वातंत्र्यवीर झाले त्यांनी संतांचं दर्शन घेऊन आपल्या देशाच्या प्राणाची आहुती दिली. असं एकमेव मंदिर म्हणजे जयराम स्वामींची समाधी म्हणजे इतिहास त्यावेळेस आहे. इतिहास आहे अजून. मग आता तुम्हाला आता सध्या तुम्ही एवढं सगळं धावपळीत तुमचं हे सगळं चालतं मग तुमचं नित्यनेम हे सगळं कसं तुम्ही सांभाळताय? नित्यनेमामध्ये सध्या काय आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वच महाराज लोकांना एकच प्रश्न बोलतो, साखरेचा, शुगरचा. आणि त्याचं कारण आता सगळीकडे भेसळच आहे. बेसळ नाही आणि त्या ह्याच्यामध्ये मग आरोग्याकडे थोडंसं मग मी माझ्या ध्यानधारणा, उपासना, साधना हे तर गोष्ट करत होतो. पण सध्या प्रामुख्यानं मठाची इमारत पडझडी जास्त असल्यामुळं मागच्या 200 वर्षाचं सगळंच म्हणजे सगळंच 50 गावात उत्पन्न असून उत्पन्न कोण देत नाही, त्याच्यातनं ह्या परंपरा चालवायच्या. 50 गावचं उत्पन्न जयराम स्वामी वडगावला जयराम आहे स्वामी मठाला. सांगितलं राजघराण्यातल्या किंवा तत्कालीन राजे मंडळींच्या जयराम स्वामी हे हृदयातले काळजातील संत होते. बरोबर त्यामुळं कुठलेही राजे महाराजे असो त्या काळातील की तिथं जयराम स्वामींच्यासाठी ते कधीही तत्पर असायचे. तत्पर असायचे. गेल्यानंतर स्वामी जिवंत असताना तर प्रेम होतंच. होतेच गेल्यानंतर सुद्धा त्यांचे वारस सुद्धा तिथं हो. संलग्न होते. शेवटला आमचे एका गादी परंपरेत माझे वडगावचे जावई भूषणराजे होळकर, जे होळकर वंशज आहेत आता होळकर घराण्याचे, त्यांच्याकडे काही पत्र आहेत. त्या पत्रामध्ये असं उल्लेख आहे की त्यांचे पूर्वज आणि आमचे महाराज हे अक्कलकोट महाराज जिवंत असताना भेटीला गेले. अक्कलकोटला हा म्हणजे अक्कलकोट महाराज जे आता आपण स्वामी समर्थांचं चरित्र चरित्र करतो, त्या संतांना प्रत्यक्ष भेटण्याचा, बोलण्याचा जो काही संवाद झाला तो लिखित स्वरूपात होळकर संस्थांच्या इतिहासामध्ये म्हणत आहे की त्या काळात त्यांना दर्शन झालं. म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये जयराम स्वामी वडगावच्या मठाचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या सत्पुरुषांचं किंवा त्यावेळेला जे मठाधिपती असतील त्यांचं त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन आहे. अतिशय म्हणजे योग्य पद्धतीने नियोजन, सहभाग आणि आता काही दानशूर लोकांच्या मनात अजून भावना चांगल्या आहे. काही लोकांच्या सानिध्यातून, प्रेमाच्या सहकार्यातून
थोडंसं मागून, कारण की कसं आहे आता सध्या परिस्थिती नाजूक असल्यानंतर थोडं मागायला लागतं. कारण कुठलीही संस्था असो, प्रेम असो, बरोबर. टिकवायची म्हटली की परंपरा. पण आपलं स्वामींच्या कृपेनं आपल्या जीवनात जेवढं जीव आहे तोवर परंपरा चालवायची. जुन्या ऐतिहासिक वास्तू जतन संवर्धन करायच्या का? तर पुढच्या पिढीला तो इतिहास माहीत झाला इतिहास पाहिजे. आणि त्या पद्धतीनं सरकार दरबारी आजही माझे प्रयत्न चालू असतात. तुम्ही आता मठाधिपती आहात, तर तुमचे आता एखाद्या प्रत्येकाचं कसं हे स्वप्न असतं, की मी ह्या गोष्टी माझ्या कारकिर्दीत व्हाव्या, अशी तुमची तशी इच्छा काय आहे मठाच्या बाबतीत माझी किंवा एकच इच्छा आहे की हाही सध्या जतन संवर्धन होणं गरजेचं आहे. बरोबर, कारण की काळाच्या ओघामध्ये इतिहास विसरला की देशाचा इतिहास विसरला तर देश कमजोर बनतो. बरोबर. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जयराम स्वामींचं कार्य जगासमोर मांडायचं. तिथल्या इमारती जतन संवर्धन का करायच्या? तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या इमारतीचं योगदान आहे. अनेक मंदिराला असा वारसा कुठल्याच मंदिराला नाही. बरोबर. 33 कोटी देव तुम्ही मगाशी ते म्हटलात, 33 ते कोटी ते देव, जरा ते पार्श्वभूमी 33 जरा कोटी देव, 33 प्रकारचे देव. 33 प्रकारचे देव आपल्या ते तिथं आहे. देव आहेत. म्हणजे वडगावचा मठ असा कुठल्या बाजूनं कमी नाही. कमी नाही. एकीकडे देवांचं वास्तव्य आहे, संतांचं वास्तव्य झालं, बरोबर. स्वातंत्र्य लढ्याचं वास्तव्य झालं. वास्तव्य झालं. बरोबर. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, गौरीहर सिंहासने, असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिक त्या काळातले, क्रांतिसिंह नाना पाटील, ही सर्वच मंडळी वडगावशी निगडीत होती. आपल्या मठाची सगळी आमचं गाव बारकं दिसताना इतिहासामध्ये बारकं आहे, पण कार्याच्या दृष्टिकोनातून सातारा जिल्ह्यामध्ये एक नंबरला आमचं गाव आहे आता. जयराम स्वामी वडगाव. हो. बरोबर. सातारा जिल्ह्यामध्ये असं कुठलंच गाव नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये की बरोबर. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सापडू, तुकाराम महाराजांच्या बरोबर सापडू. शिवाय माजी शिंदे सरकारांचं सुद्धा गुरु घराणं आहे वडगाव. माजी शिंदेचं सुद्धा हो, गुरुघराणं वडगावचं आहे. वडगावच. वा. अशा सर्वच परंपरेमध्ये आजही त्या शिंदेंचे वंशज सुभाष शिंदे वगैरे आजही ते आमच्या म्हणजे धाराव शिंदेंचे वंशज सयाजी शिंदे देशाच्या सेवेसाठी आजही फौजी म्हणून आहेत. म्हणजे आजही आमचे परंपरा जिथल्या तिथं मानपान सगळं सगळे आहेत. चालू आहे. आणि आजही आमचं गाव प्रशासकीय लेवलला देशसेवा करत असताना आमचे सोमनाथ गारके साहेब आज पोलीस पदावर फार मोठ्या पदावर आहेत मुंबईमध्ये. एफ.आय. बंडा मुलाने ते आता SCP पदावर आहेत. मुस्लिम असून त्याने सुद्धा एक कमीत कमी 10-15 लाख रुपये त्याने स्वतः खर्च करून मठाच्या जीर्णोद्धाराला खर्च केलेला आहे. म्हणजे ही परंपरा सगळं म्हणजे ऐक्याचं प्रतीकच आहे. आणि आमच्या गावची पिराची यात्रा जरी असली तरी गावातील मठाधिपती केल्याशिवाय तिथली यात्रा सुद्धा उत्सव चालू होत नाही. अरे वा. ढोलेची परंपरा सुद्धा एक ढोली मठात आल्याशिवाय मुस्लिमांचे ढोले विसर्जित करायला परवानगी नाही. हा. म्हणजे गावाच्या आणि देशाच्या सार्वजनिक ठिकाणी एक कसा संगम असावा याचं उत्कृष्ट उदाहरण सर्व म्हणजे धर्म समभाव आपण हा, म्हणतो तसं. तशा म्हणजे खरंच प्रेम. म्हणजे आजही कधी कुठला मुस्लिम एखाद्या हिंदूंच्या पाया पडताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण स्वतः शेख मोहम्मद महाराज जयराम स्वामींचे खास भक्त होते. हा. तिचे शेख मोहम्मद महाराज सुद्धा जयराम स्वामींना आपले आदरस्थान मानत होते. बरोबर. अशी गोड परंपरा लाभलेला मठ आहे. कधी प्रेक्षकांना विनंती करेन की आधी आपल्या आयुष्यामध्ये वेळ भेटला तर नक्की त्या ठिकाणी या. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. आम्ही सुद्धा जयराम स्वामी वडगावकरांच्या मठांचे आम्ही शिष्य आहे आम्ही. आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा आवर्जून जयराम स्वामी वडगावच्या मठाला भेट द्या. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथं. सर्वांनी तिथं जावं असं विनंती करतो. महाराज आज वेळात वेळ काढून आम्हाला इथं तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल मी नाही तुमचं नाही मुलाखतीचा विषय हा वेगळा आहे. आता इथं आमचे सर्वच कॅमेरेमॅन आहेत, तुम्ही आहात. एक मला आनंद वाटतो की एक डिरवणसारख्या छोट्याशा गावामध्ये आपला जन्म होऊन नवनवीन संकल्पनेतून आपण गायनामध्ये मुलांना सांस्कृतिक आज पेटी, तबला ही सांस्कृतिक वाद्याची भारताची गरज आहे. आताच्या डॉल्बी डीजेच्या युगामध्ये हे टिकणं फार अवघड आहे. हे टिकवण्यासाठी तुम्ही काम करता आणि त्यामुळं तुमचा फोन आलेला आज म्हणलं मी काय निमित्तानं सातारामध्येच आहे, तर म्हणलं 1 तासभर मी तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो आणि हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही मला बोलवलं, उलट ह्याच्यात मला मोठा स्वाभिमान आहे की आपण एवढ्या चांगल्या स्टुडिओला मला भेट देण्याचा योग आला. इथले स्थानिक आमदारसुद्धा चांगले आहेत, सर्वच जिल्ह्यातले राजकीय नेते चांगले आहेत. मी तर सगळ्यांना विनंती करीन की ह्या स्टुडिओला भेट देऊन आपलं थोडं आर्थिक सहकार्यातून आपल्या सातारा जिल्ह्यातल्या ह्या चॅनलला मदत करून पूर्णपणे महाराष्ट्र नव्हे देशभर जगभर आपल्या संस्थेचं कार्य जावं हीच आपल्यासाठी परमेश्वराला विनंती करीन, स्वामींच्या ठिकाणी विनंती करेन.
धन्यवाद महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तुम्ही आला. येणाऱ्या काळात आपले जयराम स्वामींची बकरसुद्धा असते आपल्या दिंडीमध्ये, आपले नेहमी वाचन करते. आपण बघू ह्या नवीन नवीन संकल्पना कसं उलट आपण चांगलं या लोकांच्या स्टुडिओमधून आपण काय करू, थोडंसं वाचन बकरीचं करू. बुक करून तुम्ही बसल्या बसल्या केलं तर लोकांच्या पर्यंत आपण ऑडिओ स्वरूपात डाटा तयार होऊन आणि पूर्ण युट्यूबला ऑडिओ स्वरूपात आणि आता सोशल मीडियाचा वापर घर बसल्या होतोय. पोचू शकतो. जे हो, आपल्याला पोचू पोचायला वेळ लागला त्यांना तर एक 5-10 मिनिटाचे रोजचे थोडे केले तर नक्की, जे नक्की. काही जिल्ह्यातले संत ग्रंथ, जे काही प्रत्येकाचं भांडवल आहे, काही ऐतिहासिक भूमी आहे, ही सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करू. धन्यवाद. तुम्ही महाराज आला त्याबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आणि कृष्ण परत असंच राजा या आमच्या स्टुडिओला भेट द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या या नादध्यास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.